राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोल्हार उपखंड कोल्हार भगवतीपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव व सघोष पथसंचलन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण राजेंद्र चितळकर सर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की राष्ट्रप्रेम हेच सर्वश्रेष्ठ नाते असून जातीपातीचे राजकारण धर्मग्रंथात नसून काही स्वार्थी लोकांच्या मनात आहे। जिल्हा कार्यवाह श्री दीपक जोंधळे यांनी पंचपरिवर्तनाद्वारे समाज परिवर्तन या संकल्पनेवर प्रभावी भाषण केलं। तालुका कार्यवाह श्री सदानंद ताम्हणे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले। भगवती देवी मंदिरापासून सुरू झालेल्या सघोष पथसंचलनाने गावातील प्रमुख मार्ग गाजवले। शिस्त, राष्ट्रभावना आणि घोषणांच्या निनादाने वातावरण भारावून गेले। कार्यक्रमाचा समारोप संघ प्रार्थनेने करण्यात आला। प्रवरानगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। जयांच विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येननं ब्रह्मवे सुशीलं जगद्येननं ब्रह्मवे स्मृतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं
उपस्थिती लाभलेले आहे त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहे त्यांचं नाव आहे दीपकजी गुलाबराव जोंधळे. ते मूळचे निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून सध्या ते अकोले येथे वास्तव्यात आहे. त्यांचं लौकिक शिक्षण MA BEd झालेलं आहे. संघदृष्ट्या द्वितीय वर्ष ते शिक्षित आहे. सध्या ते मॉडर्न ज्युनियर कॉलेज अकोले येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याकडे सध्या उत्तर नगर जिल्हा कार्यवाह असं दायित्व आहे. त्याचप्रमाणे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहे त्यांचं नाव आहे राजेंद्र जगन्नाथ चितळकर. ते मूळचे मांडवे तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. ते नाथब्रह्म संगीत विद्यालय व तसेच नंदनवन पब्लिक स्कूल याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते हरिभक्त पारायण पण आहेत. त्यांचं कीर्तन भजन त्याचप्रमाणे सामाजिक सेवेत ते कार्यरत आहे. एक मिनिट थोडे पुढे या महाराज. नाही उभा नाही, ऍक्शन मध्ये पाहिजे. महाराज समोर समोर. आगा स्वधर्मोदयी लोकला सर्व सुखाचा धारा मोडला, दीपासरी हरपला आकाश उजाळे. प्रथमतः संघ विचारणा प्रेरित झालेले इथं सर्व जमलेले स्वयंसेवक उपस्थित असलेले सर्वच जण आणि व्यासपीठ या सगळ्यांच्या चरणाला प्रथमतः वंदन करतो. आणि मला मनोगत बोलायला सांगितलंय. आज आपण या विचारानं प्रेरित होऊन 100 वर्षाचे आपण 100 वर्ष पूर्ण करून आणि 101व्या वर्षात पदार्पण करतो. तर मला असं वाटतं की आपण सर्वजण म्हणजे माझ्यासह आपण सर्वच जण इथे बसले आपण भाग्यशाली आहोत. आपण अनेक गोष्टी करता भाग्यशाली आहोत. मी असं म्हणतो की आपण रामकृष्णांच्या नंतर जन्माला आलो म्हणून भाग्यशाली आहोत. आपण ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर जन्माला आलो म्हणूनही आपण भाग्यशाली आहोत. आणि ज्यांनी ही नीव आपल्याला बांधून दिली, हा मंच आपल्याकरता 100 वर्षापूर्वी आणि सुरू केला, अनेक जणांनी त्यात आहुती दिली, त्या सर्वांच्या नंतरही आपण जन्माला आलो म्हणूनही आपण भाग्यशाली आहोत. आपण एक अशा धर्मछत्राखाली आहोत की आमचा धर्म हा परिवर्तनीय, म्हणजे आमच्या धर्मात वाद घालता येतो, आमच्या धर्मामध्ये वाद चालतो आणि त्याच्यातून सारासार काढून जे योग्य आहे ते समोर ठेवून आणि त्याच्यानुसार आपण पुढचा मार्गक्रम आखत असतो. असे काही धर्म आहेत आपण जर त्याचं जर म्हटलं पृथ्वी जर गोल आहे तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. पण आमच्याकडे असं नाही. आमचा धर्म हा परिवर्तनीय, पहिल्यापासून हिंदू धर्म हा परिवर्तनीय. मी म्हटलो आपण रामकृष्णांच्या नंतर जन्माला आलो. तर माऊली ज्ञानोबारांनी एका ठिकाणी म्हणलं आपली आपला ज्ञानाचा जो ओघ आहे वेद, सर मगाशी बोलताना बोलले वेद म्हणलं का त्याच्यावर काही जण आक्षेप घेतात, कोणी वेद काय तिथून सुरुवात आहे. सर का आक्षेप घेतात सांगू. खरं म्हणजे आम्हाला वेद काय ते माहितीच नाहीये. वास्तविक पाहता हे दुर्दैव आहे आमचं. आमच्या घरामध्ये गीता आहे, आमच्या घरामध्ये भागवत ग्रंथ आहेत, असे काही ग्रंथ आमच्या घरामध्ये आहेत, पण आमच्या घरामध्ये वेद नाही. जर कोणाकडे असतील तर हातवर करा. आपल्या घरात माझ्याकडे वेद आहेत, मला वाचायचे असेल तर. धन्यवाद आहे. डॉक्टर साहेबांकडे वेद आहे. परंतु मी असं पुढचं बोलू इच्छितो वकील साहेब का आपल्याकडे जे वेद आहेत ना ते एकतर वेदाच्या संहिता किंवा एखाद्या वेदावरचं भाष्य असं काहीतरी आपल्याकडे उपलब्ध आहे. वेद ही अशी ग्रंथ वगैरे अशी काही वस्तू नाही. वेद समजून घेण्याकरता वेदाच्या 4-6 अंगानं त्याला अभ्यासावं लागतं. त्याच्यामधला पहिला जो भाग आहे त्याला म्हणतो आपण संहिता, त्याच्यानंतर येतो आरण्यक आणि शेवटचा जो भाग आहे वेदांत ज्याला आपण उपनिषद म्हणतो, त्या उपनिषदाच्या माध्यमातून आपल्याला वेद अभ्यासावे लागतात. माऊली ज्ञानोबा म्हणले वेद कसे ज्ञानाचे स्रोत आहेत, म्हणजे श्रीमंत आहे, ज्ञानाच्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत ते. परंतु त्याच्यावर आक्षेप माऊली घेतला. मी काय सांगितलं आपण एक अशा धर्मात आहोत जिथं धर्म काळानुरूप बदलला जातो, त्यात बदल केले जातात. त्याकरता आम्ही धर्मपीठं म्हणून ठेवलेत, त्या जिथं आपल्याला ज्या काळानुसार जो बदल केला पाहिजे तो बदल तिथे केला जातो.
माऊली ज्ञानोबा म्हणले वेद संपन्न होय ठाई, म्हणजे श्रीमंत आहे, संपन्न आहे, श्रीमंत आहे, पण कृपणवाई सांग नाही, म्हणजे कृपण आहे. का आपल्या घरी आलेल्या 4 पाहुण्यापैकी 3 पाहुण्याला तो जेवायला वाढतो आणि 4थ्या पाहुण्याला वाढत नाही. म्हणजे 3 वर्णांना तो अभ्यासण्याचा अधिकार देतो आणि एका वर्णाला देत नाही. हे वेदाचं ऊन पण फेडण्याकरता आमच्या धर्मामध्ये तरतूद आहे. त्याच्यानंतर भगवंतानं स्वतः अवतार घेतला आणि असं म्हणतात गीतेच्या स्तुतीत की सर्व उपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना. सर्व उपनिषद रूपी म्हणजे वेदांचं जे सार आहे ते उपनिषद आहे. त्या सगळ्या उपनिषदांचं सार भगवंतानं आणि अर्जुनाकरता म्हणून काढलं. म्हणजे सर्व उपनिषदो गावो, सगळे जे उपनिषद रूपी गायी आहे त्यांचं दोहन करून आणि अर्जुन नावाच्या त्या वत्साकरता, त्या वासनाकरता भगवंतानं ते आमच्या सगळ्यांकरता खुलं केलं. मला काय सांगायचं, हा धर्म परिवर्तनीय आहे. काळमुक्तात बदल झालाय. सध्या आक्षेप घेतात लोक. आता ज्यांच्याबरोबर मी फिरतो असे जो काही वर्ग आहे जो जे काय जाती धर्माच्या नावाखाली काय करता येईल, त्याच्यातून आपलं राजकारण कसं साधता येईल, हा जो एक वर्ग समाजामध्ये कशानं ह्या आमच्या धर्माला बदनाम केलंय कुठंतरी. आणि असं म्हणतात की त्या जातीत वाटलं तर धर्म काहीच एखाद्या वर्गानंच त्या धर्माचं काहीतरी काम केलंय, मग कुठंतरी एखाद्या जातीचा द्वेष, ब्राह्मण, अशा अनेक प्रकारचे द्वेष पाहायला भेटतात. पण त्याला उत्तर देऊ इच्छितो मी म्हटलं आपण भाग्यशाली आहोत का, आपण रामचंद्रानंतर कृष्णानंतर जन्माला आलो. कृष्णानंतर जन्माला आलो का, जो वेदांचा अधिकार नव्हता ते ज्ञान आम्हाला गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी पुन्हा आमच्यापर्यंत पोहोचवलं, असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. आणि ज्या प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर त्यांचं चरित्र लिहिणारा जो कोण वाल्मिकी आहे, तर त्याचं पूर्वचरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो मूळचा कोण आहे, वाल्या. पुढचा शब्द मला तुमच्या म्हणायचा, वाल्या. मग तो जर कुळी आहे तर तो वाल्या कुळी प्रभू रामचंद्राच्या आणि यज्ञामध्ये तो याज्ञी म्हणून उपस्थित आहे, असे आम्ही उल्लेख वाचतो. मग तो का ब्राह्मण होता का? म्हणजे जातीचा अमक्या धर्माला हे करण्याचा अधिकार नाही, तमक्या धर्माला कमी म्हणलंय. जर समजा कुठं जर आपण जर ते धर्मांतर जर पाहिलं गेलं, जर पुढे जर पाहिलं ते का झालेत का त्या लोकांना शिकवलं गेलं तर तुमच्या धर्माने तुम्हाला हीन वागणूक दिली. जर अशी जातीवर हीन वागणूक असती तर हा वाल्याकुळी, बाकीच्यांना माहित नाही का हा वाल्याकुळी ब्राह्मण नाही म्हणून, हा कुळी म्हणून कोणाला माहित नाही. परंतु तरी त्याला याज्ञिकी म्हणून अधिकार आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जे महाभारत आपण ज्याला म्हणतो, जे सगळ्यात मोठा ग्रंथ आहे आपला. कारण की माऊली ज्ञानोबा म्हणतात जे महाभारती नसे ते जगती नसे, या जगात सगळं ज्ञान महाभारतात आहे. अखिल जगोत्रय व्यासोचिष्ट, व्यासांचं सगळं ज्ञान आहे, सगळं व्यासांचं ज्ञान महाभारतात आलंय आणि महाभारतात सगळं ज्ञान आहे. महाभारत जे घडलं त्या महाभारत ज्या 2 गटामध्ये घडलं, असणारे कोण कौरव पांडव असतील. यांची जर पूर्वपठिका पाहिली आपण तर ह्या शंतनू राजाची जी पत्नी आहे, जिचे हे मुलं आहे, तिचं नाव सत्यवती. ही सत्यवती कोण आहे, मत्स्यगंधा एका कोळ्याची मुलगी आणि तिचा हा वंश. तिचा जातीभेद मानला गेला नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो अखिल जगाताचे, ज्याला वेद व्यास म्हणतात, ज्यांच्यापासून उपनिषद आपण वाचले, ज्यांच्यापासून आपण महाभारत ज्यांच्याकडून ऐकला, सगळे शास्त्र म्हणजे अद्वैत सिद्धांताचे सगळे 6 शास्त्रकारांचे मत खंडन करून अद्वैत सिद्धांत मांडणारे जे व्यास आहेत, ते व्यास कोणाचे पुत्र आहेत? ते व्यास सुद्धा एका सत्यवतीचेच पुत्र आहेत, एका कोळ्याच्याच मुलीचे पुत्र आहेत. आणि त्यांना आपण सगळ्या ब्राह्मणांचे ब्राह्मण श्रेष्ठ म्हणतो. आणि आज मात्र आपले लोक म्हणतात जाती वाटण्याचा प्रयत्न करतात की म्हणतात नाही अमक्या जातीला अधिकार दिला, तमक्या जातीला दिला नाही, हे अमक्याच जातीने केलं, हे त्याच जातीने केलं. हे आमच्याकडे जे आज्ञा आहे ते का, की आम्हाला वेद माहिती नाही म्हणूनच, किंवा आम्हाला आमचं धर्माचं ज्ञान कमी आहे म्हणूनच. आणि त्याच्यामुळे आपण भाग्यशाली आहोत की आपण प्रभू रामचंद्रानंतर कृष्णानंतर जन्माला आलो. त्यापेक्षा भाग्यशाली आहे की आपण ज्ञानोबा तुकोबानंतर जन्माला आलो. कारण की त्यांनी ते ज्ञान त्याच्यात जे नको आहे ते चाळून लावून आणि जे आम्हाला योग्य आहे, जे आम्हाला पचणार आहे, जे आमच्या योग्यतेचं आहे असं काढूनच आमच्या समोर ठेवलं. त्या गीतेचं सुद्धा पुन्हा आणि त्याला चाळून लावून माऊली ज्ञानोबारांनी त्याचं रूपांतर ज्ञानेश्वरीत केलं. त्याची तुम्हाला आम्हाला कळावं. त्या ज्ञानेश्वरीला मग अशी कोणतरी बोलताना बोललं तर 750 वर्ष पूर्ण होतात, अजून वेळ आहे. पण 750 वर्ष पूर्तीकडे आपण चाललोय. त्या निमित्तानं आपण संघाच्या वतीनं पसायदानाचं पर्व पण चालू आहे. काय काय म्हणतात त्याला, हा पसायदानावर आपलं काम चालू आहे. पसायदान सप्ताह म्हणून आपण मागचा महिना आपण हा महिना त्याच्यासाठी केला. पसायदानावर व्याख्यानं केली की माऊली ज्ञानोबा यांनी जगाच्या पाठीवर एक अशी प्रार्थना केली तर नुसता एखाद्या समाजाचा नाही, एखाद्या धर्माचा नाही, एखाद्या जीवाचा नाही, नुसता मानवतेचा नाही, अखिल प्राणी अखिल सगळ्या जीवांसाठी तो विचार केला आणि सगळ्या जीवांकरता माऊलींनी आणि सुंदर प्रार्थना मागितली. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो माऊलींनी ती प्रार्थना नुसती पाहिली नाही, माऊलींनी ती प्रार्थना अनुभवली.
म्हणजे किती सुंदर जग असावं अशी जी अपेक्षा माऊली केली, तेवढं सुंदर जग माऊली पाहिलं. कारण की शेवटी ते म्हणजे येणेवरी ज्ञानदिवस सुटल्या झाला, म्हणजे त्यांनी ती पाहिली. त्याच्यात मर्म सांगतो, भगवंतानं एकदा म्हणले दुर्योधनाला सांगितलं का अरे बाबा एखादा सत्पुरुष शोधणार, आपला काही कार्य करायचं, एखादा सत्पुरुष आपल्याला पाहिजे. तो दुर्योधन दिवसभर फिरला पण त्याला एक सत्पुरुष भेटला नाही. आणि पुन्हा भगवंतानं तेच काम आणि असणारे युधिष्ठिराला दिलं, धर्मराजाला दिलं. सांगितले म्हणजे आता एक काम कर, एक वाईट पुरुष शोधणार. तो धर्मराजा दिवसभर फिरला, त्याला एक वाईट पुरुष मिळाला नाही. म्हणजे हा दृष्टिकोन आमच्याकडे, म्हणजे आम्हाला जर काळी झाली तर आम्हाला जे पिवळं दिसतं, आम्हाला जर हिरवा चष्मा घातला आम्हाला जे हिरवं दिसतं. आपण जगाकडे ज्या दृष्टीनं पाहू त्या दृष्टीनं आपल्याकरता जग आहे. त्याच्यामुळे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पहिला बदलला पाहिजे. आपण जितकं स्वच्छ दृष्टीनं त्या जगाकडे पाहू, ज्यावेळेस आपण आपल्या अंतरातल्या सद्भावना जागल्या पाहिजे. जर आपल्या अंतरच्या सद्भावना जागल्या तर आपलं सगळं जग ते सुंदर दिसणार आहे, सगळं जग ते सुंदर आहे. यात एक किंचित मात्र शक्यता नाही. आणि ते झाल्यानंतर दोन गोष्टीवर मला बोलायचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे आपण जे बोललो की धर्म, आणि दुसरं मला बोलायचं वाटतं राष्ट्रप्रेम. त्याच्याकरता सुद्धा मी महाभारताचंच उदाहरण घेईन. कारण या महाभारतामध्ये असणारं जे भारतापासून जे महाभारत सुरू झालं, भारतानंतर शंतनू, शंतनूनंतर भीष्म, भीष्मानंतर धृतराष्ट्र, अशी ही जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये प्रत्येकाच्या मुखातलं एक एक वाक्य मला तुम्हाला सांगायचं. पहिलं भारतांकरता मी बोलतो की जे भरत पहिले चक्रवर्ती सम्राट, या आर्यभूमीतले पहिले चक्रवर्ती सम्राट, की ज्यांनी अगदी आता आपण काय ते अफगाणिस्तान वगैरे म्हणतो तिथून तर श्रीलंकेपर्यंतचा अख्खा प्रदेश एका छत्राखाली आणला. असे जे राजे भरत आहेत, ज्यावेळेस त्यांना आपला उत्तराधिकारी निवडायचा होता, त्यावेळेस त्यांनी आणि आपले जे गुरु आहेत कण्व त्यांच्या आश्रमात गेले. कण्व मुनींना काही प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारून उत्तर कण्व मुनी दिलं नाही, म्हणजे उत्तर तुम्ही शोधायचे. आणि आल्यानंतर त्यांनी एक घोषणा केली, आपल्याला जे 7 राजपुत्र आहेत त्या 7 राजपुत्रापैकी एकही मुलाला युवराज घोषित न करता आपल्या प्रजेतल्या एका तरुणाला, उपमन्यूला त्यांनी काय केलं, उत्तराधिकारी घोषित केलं, राज्याचा उत्तराधिकारी म्हणून. त्यावेळेस त्याच्या आईनं शकुंतलेला प्रश्न विचारला, अरे बाबा तुझ्या 7 मुलं नव्हतो, अन्याय केला तुला असं वाटत नाही? त्यांनी समजून सांगितलं सत्य असे. तो म्हणतो ह्या एक तर जर राजा आहे, या प्रजेतला प्रत्येक तरुण हा माझा मुलगा आहे, प्रजेतला प्रत्येक व्यक्ती हा माझा मुलगा आहे. दुसरं, जर एवढं मोठं राज्य सांभाळण्याकरता, एवढं मोठं राज्य हे सांभाळण्याकरता एका सुदृढ आणि समंजस हातामध्येच ते दिलं पाहिजे. तो कोणाचा वंशज असला पाहिजे हे बंधन करायला नको. ही पहिली नीती मांडणारे भरत आहेत, का ज्यांनी वंश परंपरेनं माझाच मुलगा राज्य झाला पाहिजे असं नाही. हे राज्य सांभाळण्याच्या योग्यतेचा कोण आहे त्याच्या हातात ते राज्य दिलं. आणि पुढं शंतनू आणि भीष्मांचे वाक्य, भीष्मांनी सांगितलेले वाक्य शेवटी त्या धृतराष्ट्राला समजून बाबा हे युद्ध थांबव. त्यावेळेस ते सांगतात, या जगामध्ये आपल्या मातृभूमीपेक्षा आणि आपल्या देशापेक्षा ज्या कोणत्या दुसऱ्या गोष्टीवर आपण अधिक प्रेम करू, त्यावेळेस महाभारत घडतो. आपल्या मातृभूमीपेक्षा, आपल्या राष्ट्रापेक्षा इतर कुठल्याही गोष्टीवर जर आपण अधिक प्रेम केलं तर महाभारत घडतं. याचं पहिलं उदाहरण सांगितलं शंतनू, ज्यांनी आपल्या हस्तिनापुरापेक्षा सत्यवतीवर जास्त प्रेम केलं, म्हणून महाभारत घडतं. आणि भीष्म स्वतः म्हणतात की मी माझ्या या हस्तिनापुरापेक्षा आणि असणाऱ्या माझ्या बापावर जास्त प्रेम केलं. कारण की त्या आपल्या वडिलांची इच्छा करतात, त्या सत्यवतीचा हाक मागताना या हस्तिनापुराचा विचार न करता तुझ्या पोटी जो कोणी जन्म राहिली त्याला मी सिंहासनावर बसवेल आणि त्याच्या नावाने राज्य चालवेल अशी शपथ खाऊन बसलो. आता उद्या तो राजा व्हावा, त्या राज्यास भोगण्याच्या योग्यतेचा आहे का मला माहित नाही. म्हणजे पितृप्रेम सुद्धा हे काय, जर आपल्या स्वतःच्या मातृभूमीपेक्षा किंवा राष्ट्रापेक्षा आपण पितृप्रेमाला जर महत्व दिलं तर महाभारत घडतं. आणि शेवटचं उदाहरण आहे धृतराष्ट्राचं. त्याला हे समजून सांगण्याकरता भीष्मांनी आपल्या वडिलांचं, आपलं स्वतःचं उदाहरण दिलं आणि त्याला समजून सांगतात अजून बाबा पुत्रप्रेम सोड. म्हणजे आपण जर त्या धृतराष्ट्रानं पुत्रप्रेमापेक्षा राष्ट्रप्रेमाला किंवा हस्तिनापुराचं भविष्य काय याला जर महत्व दिलं असतं तरी महाभारत घडलं नसतं. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळ्याच आहे, आपल्या सगळ्यावरच आपण प्रेम करतो, पण सगळ्या प्रेमाच्या पुढं, राष्ट्रप्रेमाच्या पुढं सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा काय आहे, तुलनेनं कमी आहे. सगळ्यात मोठं प्रेम आहे ते राष्ट्रप्रेम आहे. म्हणून आमच्या जुन्या कवींनी म्हणून ठेवले गदिमांचं वाक्य, वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यातला खोबीर दिती जीव त्यांच्या आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. इथं माऊली ज्ञानोबरायांचं एक शेवटचं वाक्य सांगून थांबतो की माऊली ज्ञानोबराय म्हणतात,
अगदी एखादा साधू महात्मा, संन्यासी, एखादा वेदांत याज्ञिक या सगळ्यांपेक्षा आमच्या मातृभूमीच्या रक्षणाकरता सीमेवर लढणारा एक जवान किंवा देशाकरता आपलं समर्पण करणारा एक जवान हा त्याच्यापेक्षा मोठा पुण्यवंत आहे. पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मेजयाच्या आवळा दोष आला. ज्यावेळेस त्या जन्मेजयाचे दोष जात नाही याच्याकरता भागवत सांगून झालं, सगळे उपाय करून झाले, पण सगळे उपाय होत नाही. त्यावेळेस शेवटचा उपाय व्यासांनी अवलंबला आणि सांगितलं, बाबा तुला तुझ्या पूर्वजांच्या गाथा सांगतो, शौर्याच्या गाथा सांगतो. या देशासाठी, धर्म टिकवण्यासाठी, मातृभूमीसाठी ते कसे लढले याचं वर्णन सांगतो. ते वर्णन ऐकून तुझ्या पापाचा नाश होईल. जो भागवत ऐकून, जो यज्ञ करून, सगळे कर्मकांड करून ज्या जन्मेजयाचे दोष हरले नाही, त्या आपल्या पूर्वजांच्या आणि विजयाच्या आणि पराक्रमाच्या गाथा, देशप्रेमाच्या गाथा ऐकून त्या जन्मेजयाचे दोष हरले म्हणजे पुण्यासी प्रतापू आगळा. एखादा संन्यासी म्हणून मोठं काय, एखादा कीर्तनकार असेल, एखादा मोठा याज्ञिक असेल, एखादा मोठा तपस्वी असेल, त्याच्यापेक्षाही मातृभूमी करता जगणारा आणि मातृभूमी करता आपल्या जीवनाचा त्याग देणारा हा कधीही श्रेष्ठ आहे आणि त्याचं पुण्याचं फळ कधीही मोठं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांकरता आपण भाग्यशाली आहोत. मी म्हणलो का आपण ह्या लोकांच्या नंतर जन्माला आलो, यांनी आपल्याला जीवनाला एक सुंदर दिशा दिली आणि हा सुंदर मंच ज्यांनी आपल्याला 100 वर्षापूर्वी उभा केला त्यांचे मी धन्यवाद देतो त्यांना, की त्याच्यामुळे आपण सुखानं आणि आनंदानं एवढा मोठा कार्यक्रम करतोय. वास्तविक पाहता आपण शतकपूर्तीनंतर आहोत. हा कार्यक्रम खूप मोठा व्हायला पाहिजे, तर त्याचा कुठलाही गाजावाजा न करता अगदी साधारण पद्धतीनं आपण हा कार्यक्रम करतात. म्हणून सर्व आयोजकांना धन्यवाद देतो, सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद देतो. बोलण्याच्या वगैरे 2 शब्द जास्त बोलला असेल. परमपवित्र भगवाध्वज आजच्या या कोलार उपखंडाच्या शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज चितळकर, संस्थापक नाथब्रह्म संगीत विद्यालय, आपल्या राहाता तालुक्याचे कार्यवाह, उपस्थित नागरिक, सज्जन शक्ती, माता भगिनी आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 101व्या वर्षात पदार्पण करताना संघाचं शतक महोत्सवी वर्ष आणि ते साजरं कसं करायचं म्हणून या देशामध्ये जे जे मंडल स्थानं आहेत त्या ठिकाणी उत्सव, गणवेशामध्ये स्वयंसेवकांचा सहभाग आणि उपखंड स्तरावर संचलन असा संपूर्ण देशभर कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की विजयादशमीचा उत्सव संघ हा समाजात जाऊन साजरा करतो. संघामध्ये नेमकं काय चालतं, काय केलं जातं याचं प्रदर्शन या निमित्तानं समाजाला व्हावं, दर्शन समाजाला व्हावं या उद्देशानं आपण संचलनाचा कार्यक्रम असेल, प्रात्यक्षिका असतील, हे करत असतो आणि त्याच्या जोडीला शस्त्रपूजन पण करत असतो. विजयादशमी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, शुभ मुहूर्त, खरं म्हणजे शुभ दिवस, अधर्मावर धर्माने विजय प्राप्त केला तो दिवस. त्याच्या फार पूर्व इतिहासात मी जाणार नाही, पण प्रभू रामचंद्रांनी 10 तोंड असणाऱ्या रावणाचा नाश केला, महिषासूर मर्दिनीने महिषासुराचा वध केला. थोडक्यात सज्जनांनी दुर्जनावर विजय मिळवला तो दिवस. आणि तो कसा मिळवला तर आपल्या शक्तीच्या साहाय्याने मिळवला. म्हणून शक्तीच्या उपासनेचा हा काळ. आणि संघ सुद्धा असं म्हणतो की शक्तीची उपासना, शक्तीची साधना आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि म्हणून संघाच्या या कार्यक्रमामध्ये शस्त्रपूजनाला महत्त्व दिलं जातं. श्रीमद भगवद्गीतेचा सगळा अभ्यास आपण केला तर सगळ्यात शेवट जो आहे, शेवटचा जो श्लोक संजयाने धृतराष्ट्राला सांगितलेला आहे तो आपल्याला खरं म्हणजे त्याचा दाखला इथं देता येईल. तिथे असं म्हटलं की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्रीर्विजय होतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. याचा अर्थ असा होतो, भगवान श्रीकृष्ण आहेत
खरं म्हणजे तिथं विजय आणि सगळ्याच गोष्टी निश्चित आहेत. पण भगवान श्रीकृष्णांच्या जोडीला धनुर्धारी अर्जुन पण आहे, ज्याने शस्त्र धारण केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण आणि शस्त्राधारी अर्जुन यांच्या एकत्रित येण्यानं तिथे नीती आहे, तिथे धर्म आहे, तिथे विजय आहे, तिथे संपत्ती आहे. आणि म्हणून संघ शस्त्रपूजनाला महत्व देतो, कारण ती शक्तीची आराधना आहे. आणि म्हणून तो उत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करतो. पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी संघ सुरू केला. म्हणजे तो पारतंत्र्याचा काळ होता. स्वातंत्र्य लढा अतिशय जोमात आलेला होता, स्वातंत्र्य दृष्टीपथात आलेलं होतं. पूजनीय डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा जन्मजात देशभक्त होते. लहानपणापासून, जसं आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं अगदी लहानपणापासून त्यांच्या देशभक्तीच्या अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतील. त्याही मी या ठिकाणी उद्धृत करणार नाही. पण जन्मजात देशभक्त असणारे डॉक्टर हेडगेवार स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय सक्रिय होते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांचा सक्रिय सहभाग होता. नवे कलकत्त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायला गेले असता तिथे क्रांतिकारकांना मदत करण्याचं काम ते करायचे. त्यांना कोकेन या टोपण नावाने ओळखलं जायचं. नागपूरला आल्यानंतर सुद्धा काँग्रेसचे जे काही असहकार आंदोलन होतं, यासारख्या आंदोलनामध्ये सुद्धा डॉक्टरांचा सक्रिय सहभाग होता. तुरुंगवास त्यांनी भोगला. पण हे करत असताना पूजनीय डॉक्टरांनी विजयादशमीच्या दिवशी एक वेगळीच गोष्ट केली, ती म्हणजे तरुणांना बालांना एकत्र केलं आणि दररोज एकत्र यायचं ठरवलं. 1 तास एकत्र यायचं, गप्पा गोष्टी करायच्या, खेळ खेळायचे, व्यायाम करायचा. डॉक्टरांचे जे सहकारी होते त्यांना असं वाटायला लागले की हे काय चालू केलं यांनी, हे काय अशा पद्धतीने गेलं तर स्वातंत्र्य मिळणार आहे का? परंतु डॉक्टरांच्या मनामध्ये वेगळेच विचार त्या ठिकाणी घोळत होते. त्यांनी खरं म्हणजे इतिहासाचं चिंतन परिशीलन केलं की आपला इतिहास काय सांगतो, आपल्या पूर्वजांचा इतिहास काय सांगतो. आमचे पूर्वज अतिशय शूरवीर, ज्यांनी या देशावर, या मातृभूमीवर इतके आक्रमण झाले ते यशस्वीपणे परतावून लावले. दुर्दैवानं आजकाल आम्हाला इतिहास थोडासा वेगळा सांगितला गेला की आम्ही सतत पराभूतच होत राहिलो. वास्तव तसं नाही. अगदी इसवी सन 4थ्या शतकापासून या देशावर पहिल्यांदा इराणी टोळ्या आल्या असतील, नंतर ग्रीक आले असतील, नंतर कुश आले असतील, हुन आले असतील, कुशाण आले असतील, अनेक प्रकारच्या परदेशी टोळ्या आल्या. त्याचं कारण आमच्या देशाची असणारी श्रीमंती, आमच्या देशाचं असणारं वैभव. या वैभवाकडे ते सर्व आकर्षित होते. इथलं वैभव त्यांना लुटून न्यायचं होतं म्हणून ते आक्रमण करत होते. आमचे पूर्वज त्यांना जमेल तसा प्रतिकार करत होते. बहुतांश वेळा जिंकत होते, फार कमी वेळा पराभूत होत होते. हे सगळं होत असताना त्या ठिकाणी 11व्या शतकातलं एक वेगळ्याच प्रकारचं आक्रमण या देशावर झालं. खरं म्हणजे मुसलमानांच्या टोळ्या बाहेरून या देशावर आक्रमण करत्या झाल्या, आक्रमणं केली. आता या आक्रमणामध्ये वेगळं पण काय होतं, याच्या आधीचे मी तुम्हाला जे सांगितले, शक असतील, हुन असतील, कुशाण असतील, हे सगळे आक्रमक आले, इथे लढाया केल्या. आपल्या पूर्वजांनी 100-150 वर्ष त्यांना प्रतिकार केला आणि नंतर त्यांना आपल्यात सामावून पण घेतलं. पण मुसलमानांचं आक्रमण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं. त्यांनी आल्याबरोबर आपले जे श्रद्धास्थानं होते, आपल्या धर्माचं तत्वज्ञान जिथून वाटलं जायचं ते विद्यापीठ, नालंदाला तक्षशिलासारखे हे विद्यापीठ आल्या नष्ट केले. आपले श्रद्धास्थानं, मंदिरं असतील, मठ असतील, तिथे तोडफोड केली, मूर्तीभंजन केलं, जेणेकरून या धर्मियांच्या सगळ्या श्रद्धा नष्ट होतील आणि आपल्याला आपला धर्म या ठिकाणी प्रस्थापित करता येईल. किंबहुना ही भारत माता आपल्याला मुस्लिम राष्ट्र बनवता येईल. आणि त्याचं उदाहरण आपल्याला माहिती की आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत, अशा देशांवर पण त्यांनी आक्रमण केले की जिथे वेगळ्या प्रकारच्या संस्कृती नांदत होत्या, तेही देश आता मुस्लिम झालेले आपल्याला दिसतात. आपण जर इतिहास बघितला तर त्याच्यानंतर जवळजवळ 8व्या शतकापर्यंत पूर्ण आपला देश त्यांना कधी जिंकता आला नाही, आपल्या देशावर कधी वर्चस्व प्रस्थापित करता आलं नाही. त्याच्यानंतर व्यापाराच्या उद्देशाने आलेले इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, हे व्यापाराच्या उद्देशाने आले आणि त्यांनी ओळखलं या देशामध्ये फक्त साधन संपत्तीच लुटून नेण्यासाठी नाही, या देशावर आपल्याला राज्यही करता येऊ शकतं. खरं म्हणजे अनेक आक्रमणं पचवत आपला समाज खरं थोडासा दुर्बल व्हायला लागला होता. आपल्या समाजामध्ये विभागणी करणे, दुभंगणं यासारख्या गोष्टी करण्यामध्ये हे आक्रमक यशस्वी व्हायला लागले होते. मग ते आपला समाज दुभंगण्यासाठी काय काय करता येईल
आपले श्रद्धास्थानं नष्ट करणं, आपले शक्तिपीठं नष्ट करणं, आपले विद्यापीठं नष्ट करणं, आपल्यामध्ये जातीभेदाच्या दऱ्या उभ्या करणं, श्रीमंत गरीब अशा प्रकारचे भेद तयार करणं, या सगळ्या गोष्टी ते करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये सगळ्यात हुशार ठरले ते इंग्रज, की ज्यांनी एक वेगळ्या प्रकारची शिक्षण पद्धती आणून आपल्या समाजाची गुलामगिरीची मानसिकता कशी बनेल याची पूर्णपणे तयारी केली. आणि दुर्दैवानं आपला बहुतांश समाज या गुलामगिरीच्या मानसिकतेत जायला लागला. आणि मग आपल्याला असं वाटायला लागलं की हा आपल्यावर आक्रमक आलाय, हा गेला की परत कुणीतरी येणार आहे, परत आपल्याला त्या ठिकाणी गुलामगिरीत जावं लागणार आहे, अशी मानसिकता बनलेला पराभूत मनोवृत्तीचा समाज त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागला. आणि या सगळ्या गोष्टीचं चिंतन परिशीलन पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी केलं. आणि त्यांनी अगदी विचार करून ठरवलं की आता यासाठी काय केलं पाहिजे. त्याच्यासाठीच त्यांनी 1 तासाचं जे तंत्र सांगितलं, मी मगाशी म्हटलं की 1 तासासाठी दररोज एकत्र यायचं, गप्पा करायच्या, खेळायचं, व्यायाम करायचा, नंतर पद्य म्हणायचं, एकमेकाला चांगल्या सुविचार सांगायचे, सुभाषित सांगायचे, या सगळ्या गोष्टी 1 तासामध्ये करायच्या. पूजनीय डॉक्टरांच्या मनामध्ये एक निश्चित झालं होतं की अशा प्रकारचे 1 तासाचे संस्कार जर झाले तर त्यातून जे काही व्यक्तिमत्व निर्माण होणार आहे, त्यातून अतिशय संघटित आणि बलशाली समाज आपल्याला उभा करता येणार आहे. आपल्याला त्याच्यासाठी एक एक व्यक्ती घडवावा लागणार आहे. आणि तो व्यक्ती कसा घडेल तर शाखेवर येऊनच घडेल. आणि म्हणून संघाची शाखा म्हणजे संघाची स्थापना, संघाच्या शाखेची सुरुवात म्हणजे संघाची स्थापना. अशा पद्धतीने संघ सुरू झाला. काय करायचं होतं संघाला? या हिंदू धर्मियांचं बलशाली सशक्त अशा प्रकारचं संघटन उभं करायचं होतं. ते संघटन उभं करण्यासाठी मग शाखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा विस्तार करायचं ठरवलं. संपूर्ण देशभर पूजनीय डॉक्टरांचा कालावधी 1940 सालापर्यंतचा. त्याच्यानंतर पूजनीय गोळवलकर द्वितीय सरसंघचालक झाले. संघाचा विस्तार सगळ्या सरसंघचालकांच्या कालावधीमध्ये झाला आणि संपूर्ण देशभर संघाच्या शाखा, साप्ताहिक मिलन, संघ मंडळी त्या ठिकाणी सुरू झाली. यातून समाजाचं संघटन उभं राहत होतं. समाजामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता उभा राहत होता आणि पूजनीय डॉक्टरांना हेच अपेक्षित होतं. पण त्याचा कालावधी मात्र डॉक्टरांना एवढा मोठा अपेक्षित नव्हता. पूजनीय डॉक्टरांनी असं म्हटलं की मला संघाची कुठली जुबली साजरी करायची नाही. संघ काय रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव याच्या आत विसर्जित झाला पाहिजे असं पूजनीय डॉक्टर म्हणायचे. का बरं असं डॉक्टरांना अपेक्षित होतं? डॉक्टरांना समाज परिवर्तन जितक्या लवकरात लवकर होईल तेवढं होणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं ते त्या ठिकाणी घडलं नाही. आपल्याला मुद्दामून ती मानसिकता, बाकीचे आपले जे पूजनीय आपले नेतृत्व होऊन गेले, नेते होऊन गेले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, त्यांची सुद्धा काहींची मानसिकता अशाच प्रकारची होती. खरं म्हणजे एका परिषदेमध्ये पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी महात्मा गांधींना उद्देशून म्हणाले होते. कारण महात्मा गांधी म्हणे की आपण अहिंसक मार्गाने हे जे आंदोलन करतोय, वेगवेगळ्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या परीने जे स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देतोय, ते स्वातंत्र्य मिळणारच आहे. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की स्वातंत्र्य मिळणार आहे, हो स्वातंत्र्य नक्कीच मिळणार आहे. किती वेळा मिळाला आतापर्यंत? भरपूर वेळा मिळालं. पण हे मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगण्याची मानसिकता, क्षमता माझ्या समाजाची असेल का हो? तर त्याचं उत्तर खरं म्हणजे नाही येत होतं. एवढा आमचा समाज क्षीण, दीन आणि अशक्त झाला होता. या समाजाला सशक्त बनवायचं होतं आणि त्याच्यावर एकच मात्रा होती, म्हणजे ते म्हणजे संघाची शाखा. आणि म्हणून शाखांचा विस्तार संपूर्ण भारतभर झाला. आज 83,000 पेक्षा जास्त शाखा 100व्या वर्षामध्ये देशभरामध्ये सुरू आहेत. साप्ताहिक मिलन सुरू आहेत, संघ मंडळी सुरू आहेत. म्हणजे सगळं करत करत हे संघटन होतंय. पण 100% यश आपल्याला मिळतंय का? आपल्या धर्माचं तत्वज्ञान सगळ्यांनाच माहिती आहे का? या ठिकाणी माझा बसलेला सामान्य स्वयंसेवक, त्याला फक्त एकच माहिती आहे, माझ्या मातृभूमीची सेवा मला संघाच्या कार्याच्या माध्यमातून करायची आहे. तो याचा फार विचार करत नाही की काय तत्वज्ञान आहे माझ्या धर्माचं, काय सांगितलंय काय नाही. एकच माहिती, जसं आदरणीय पाहुण्यांनी सांगितलं की राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, एवढ्याच गोष्टीनं तो त्या ठिकाणी इथे येतो आणि आपलं योगदान ज्या पद्धतीने देता येईल तेवढं देतो. पूजनीय डॉक्टरांनी एका बौद्धिकात सांगितल्या, मुद्दामून त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करेल. एक छोटी गोष्ट त्यांनी सांगितली. आत्ताचे जे सरसंघचालक आहेत पूजनीय मोहनजी भागवत, त्यांनी आपल्या एका बौद्धिकामध्ये एक गोष्ट सांगितली, ती मी तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी उद्धृत करतो. एक होडी असते आणि तिचा नावाडी असतो, गंगेच्या किनारी राहणारा असतो आणि गंगेचं विस्तीर्ण पात्र जिथं आहे
तिथं या बाजूचं एक गाव आणि पलीकडच्या बाजूचं एक गाव. तर या गावातले त्या गावात बरेचसे येऊन जाऊन करत असतात त्या होडीच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये नियमित जाणारे 2 प्राध्यापक पण असतात. एक भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असतात आणि एक गणिताचे प्राध्यापक असतात. ते दररोज येतात जातात. पण त्यांच्या जाण्याच्या वेळेला बहुतेक गर्दी नसायची, ते दोघच असायचे त्या होडीमध्ये. मग ते एकमेकांमध्ये गप्पा मारायचे. दररोज त्यांच्या कॉलेजला जायला निघाली की गप्पा मारत मारत पलीकडे जायचं, परत संध्याकाळी सुटल्यानंतर गप्पा मारत मारत यायचं. ते त्या नावाड्याला पण सहभागी करून घ्यायचे त्याच्या गप्पांमध्ये. एक दिवस असंच गप्पा मारत निघाले आणि त्यांनी त्या नावाड्याला एक प्रश्न केला भौतिक शास्त्राच्या प्राध्यापकांनी. की त्याला असं म्हटले की तुला पाण्याचं गुरुत्वाकर्षण माहिती का रे किती असतं? गुरुत्वाकर्षण शक्ती कशी असते माहिती का तुला? काही कल्पना आहे का? तो नावाडी म्हटले गुरुत्वाकर्षण हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला, मला काही कळत नाही त्याच्यात. नाव मला चालवता येते पण मला ते गुरुत्वाकर्षण वगैरे काही माहित नाही भाऊ. ते प्राध्यापक अरे तू किती अडाणी राहिलास, तुझं 1/4 जीवन पाण्यात गेलं म्हणे, काही उपयोग नाही. त्याच्यानंतर गणिताचे प्राध्यापक म्हटले अरे 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 तुला ते सांगता येत नाही, पण तुला किमान त्या वेग, तुझ्या नावेचा वेग तर तुला सांगता येत असेल, किती वेगाने ती चालते, किती वेळात तू पोहोचतो. नाही भाऊ म्हणे, जोरात वल्लवलं की जोरात जातं आणि हळूहळू हे केलं की हळूहळू जातं, पण मला ते वेग बी काय मोजता येत नाही. पण तुला कुठलाच हिशोब येत नाही. नाही म्हणे येतो ना, मला दररोज जेवढे पैसे जमतात ते मोजता येतात आणि त्याचे खर्चही करता येतो, एवढाच व्यवहार मला, एवढंच गणित येतं. ते महाशय सुद्धा असं म्हटले की अरे रे तुझं जीवन वाया गेलं, 1/4 जीवन तुझं पाण्यात गेलं. असं 50% जीवन पाण्यात गेलं असा हिशोब त्यांनी केला. आणि त्याच्यानंतर बोट मध्याच्या थोडंसं पुढे आले असं वादळ सुरू होतं. नाव अशी हेलकावे खायला सुरुवात करते पाण्यामध्ये. इतकी जोरात हेलकावे खाते की नाव उलटण्याची शक्यता तयार होते. आणि मग तो नावाडी गाई त्या दोघांना विचारतो, अहो प्राध्यापक महाशय तुम्हाला पोहता येतं का? ते दोघे म्हणतात नाही हो, आम्हाला दोघांनाही पोहता येत नाही. मग तो नावाडी असं म्हणतो की माझं 50% जीवन पाण्यात गेलं, आता तुमचं 100% जीवन पाण्यात जाणार आहे. आमचा संघाचा स्वयंसेवक नावाड्यासारखा आहे. त्याला तत्वज्ञान माहिती नाही, त्याला तुमचे काय काय नियम असतील, काय गोष्टी असतील ते माहित नाही. फक्त आपल्या राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला एवढाच हा स्वयंसेवक आहे. तो तेवढंच त्या ठिकाणी योगदान द्यायचा प्रयत्न करतो. यदाकदाचित तो नंतर अभ्यास करील, सगळे तत्व आत्मसात करायचा प्रयत्न करील, पण त्याला आता मात्र माहिती की माझ्या या मातृभूमीसाठी मला काम करायचं आहे. मग असंच हे विस्तीर्ण झालेलं किंवा विस्तार पावलेला संघ 100व्या वर्षामध्ये आला. संघाला कुठली जुबली साजरी करायची नव्हती, पण मग संघाला समाजात जाऊन तर काम करायचंय ना. मग ते काम मात्र आपल्याला बंद करायचं नाहीये. या ठिकाणी जमलेले सगळेच जण शाखेवर जाणारे नाही. आमची मातृशक्ती आमच्या संघ संयोजकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहते, म्हणून आम्ही वेळ देऊ शकतो ना या देश कार्यासाठी, संघाच्या कार्यासाठी. ज्याचं त्याची कुठली तरी भूमिका आहे आणि ही सगळी सज्जन शक्ती आहे. ही सज्जन शक्ती सगळी संघामध्येच आली पाहिजे असाही आमचा आग्रह नाही. संघामध्ये येऊन तुम्ही 1 तासाच्या शाखेवर आलेच पाहिजे असाही आमचा आग्रह नाही. पण मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्या परीने आपल्याला काय योगदान देता येईल याचा जरी विचार मंथन करायला आपण या निमित्तानं सुरुवात केली 100व्या वर्षामध्ये, तरी आपला हेतू बऱ्यापैकी सफल झाला असं म्हणता येईल. किंवा संघ 100व्या वर्षामध्ये पावन झाला असं आपल्याला म्हणता येईल. असं मी का म्हणतो? मी आताच म्हटलं की शाखेवर जाणं प्रत्येकाला जमणार नाही, संघाच्या कार्यक्रमांमध्ये वेळ देणं जमणार नाही. पण आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, तिथे आपलं जर प्रामाणिक योगदान आपण देत असू तर ते सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे, देशभक्तीच आहे. संघ असं म्हणतो की या निमित्तानं तुम्ही आमच्या बरोबर या, आम्ही तुमच्या बरोबर. कारण संघाला कुठेतरी जगातलं सर्वात शक्तिशाली संघटन असं जरी अभिमानाने म्हणत असलो तरी परंतु आम्हाला हिंदूंमधलं संघटन न होता संपूर्ण हिंदूंचं संघटन करायचंय. संघाचं वेगळं अस्तित्व ठेवायचं नाही. पूजनीय डॉक्टर पण असं म्हटले की हा संघ समाजात विलीन झाला पाहिजे. समाजातली मोठी संघटना म्हणून आम्हाला कुठल्याही नावाची अपेक्षा नाही. आणि मग हे कसं करता येईल? तर तुमच्यासारख्या सज्जन शक्तीला बरोबर घेऊन हे करता येईल. मग 100व्या वर्षामध्ये संघ असं म्हणतो की सशक्त समाज संघटन होण्यासाठी अजून काय करता येईल, काय आपल्यामध्ये कमतरता आहे. 10 तोंडाचा रावण अजून पण मोठ्या प्रमाणात उभा आहे आपल्या अवतीभोवती. अनेक प्रकारचे चुकीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत. त्याला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून काय करू? तर संघाने आता 100व्या वर्षामध्ये असं म्हटलं की आपण पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून
5 बिंदूंच्या आधारे समाजामध्ये जाऊन समाजाचं जागरण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बसलेले सगळे स्वयंसेवक आहेत. पहिल्यांदा आपल्या आचरणात आपल्याला हे 5 बिंदू आणावे लागतील आणि मग आपल्याला समाजात जाऊन सांगण्याचा अधिकार प्राप्त होईल. समाजाला बरोबर घेऊन आपल्याला आणखी समाजात जागरूक करायचं आहे, ते करता येईल. त्या 5 बिंदूंवर मी थोडक्यात फक्त सांगतो. सगळ्यात पहिला मुद्दाम घेईल. मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित आहे. कुटुंब प्रबोधन नावाचा एक मुद्दा आपण घेऊन जातोय. या देशामध्ये जी कुटुंब व्यवस्था होती ती कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न बाहेरच्या शक्तीकडून होतोय आणि दुर्दैवानं आम्ही आमचा समाज त्याला बळी पडतोय का काय अशी शंका निर्माण होती. हे कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून संघ काय करायचं म्हणतो ते आपल्याला थोडक्यात सांगतो. खरं म्हणजे आता आपल्याला मोठं कुटुंब 25 लोकांचं 30 लोकांचं हे आता आपलं जुन्या गोष्टी झाल्या. आता आपल्याला शक्य नाही. ज्याच्या त्याच्या नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं कुठेतरी बाहेर जावं लागतंय. एकत्रित कुटुंब शक्य नाही. पण एकत्रित कुटुंबातले सदस्य किमान आपले सण उत्सव असतात त्या दिवशी त्यावेळेस ते एकत्र येऊ शकतील का? दिवाळीचा सण आपण अतिशय आनंदाने साजरा करतो. त्यावेळेस आपण सगळे एकत्र येऊ का? एकमेकाशी संवाद करू का? इतर वेळेस नवरा बायको आणि त्यांचे 2 मुलं मुली असतील काय असतील ते यांच्यामध्ये संवाद किती होतो याचं आपण आत्मचिंतन थोडं केलं पाहिजे. की आपला मुक्त संवाद होतो का? आपण दररोज संध्याकाळी नाही सकाळी संध्याकाळी एकत्र भोजन करतो का? एकत्र भोजन करताना परत आपण काही भोजन मंत्र म्हणतो का? देवाची प्रार्थना एकत्रित एखाद्या वेळेला करतो का? जे आपल्या परंपरा आहे, आपले जे संस्कृती सांगते त्या गोष्टी आपण आचरणात आणतो का कुटुंब म्हणून याचा विचार आपल्याला करायचा आहे. नसेल होत तर करायला सुरुवात करायची. साधी सोपी गोष्ट आहे. दुर्दैवानं हे सगळं विस्कळीत करायला कारण कसं करतं बघा. आता आपण एकत्र जेवतो, नोकरीला आहोत, व्यवसायात आहोत, संध्याकाळी एकत्र येतो, जेवतो. पण कुठे जेवतो आपण? हॉलमध्ये जेवतो. कसं जेवतो? समोर टीव्ही चालू असतो. त्या टीव्हीकडे बघत बघत जेवतो. काय संवाद होतो आपला? बरं टीव्हीत काय बघतो? मी ज्या कॉलेजला शिकवतो तिथे मुद्दाम विद्यार्थ्यांना सांगत असतो का काय बघतो रे आपण? 7 वाजेपासून तर काहीतरी 11 वाजेपर्यंत एक नाव दिलेलं आहे प्राईम टाइम. प्राईम टाइम अर्ध्या तासाच्या मालिका असतात. मी चॅनलचे नावं नाही घेणार पण सगळेच चॅनल्स. आणि त्याच्यामध्ये त्या अर्ध्या तासाच्या मालिका तुम्हाला इतकं गुरफटून ठेवतात की पुढची मालिका सुरू व्हायला पुढचं पात्र दाखवायला सुरुवात करताना आधीच्या मालिकेचे नावं दाखवतात. म्हणजे तुम्ही उठले नाही पाहिजे. बरं त्याच्यात काय दाखवता? तो मातृशक्ती इथं उपस्थिती कट कारस्थानं सोडून काहीच दाखवत नाही. कुणीतरी कुणाची तरी जिरवायची आणि कशी जिरवायची त्याच्याकरता काय डाव करायचे हे सगळं आम्ही 3-3, 4 तास एकत्र बसून आई वडील मुलं आजी आजोबा भाऊ बहीण सगळे एकत्र बसून डावपेच बघतो. आमच्या लहान मुलांवर लहानग्यांवर काय संस्कार होत असतील याचा विचार करतो का? भारतीय संस्कृती प्रभू रामचंद्र आमचे आदर्श एक पतिव्रत असं काय काय आपण सांगतो. आणि तिथे एका मालिकेमध्ये एक पती, पुढच्या मालिकेमध्ये दुसराच पती, तिसऱ्या मालिकेत तिसरा पती. हे आम्ही सगळे आमच्या मुलाबाळांसोबत बघतो. हे आम्हाला टाळता येईल का? याचा विचार आम्ही कुठेतरी केला पाहिजे. हे बंद केलं पाहिजे. किमान जेवणापुरतं तरी टीव्ही बंद ठेवा. अजून एक दुसरं आपल्याकडे अस्त्र म्हणून मी ते शस्त्र म्हणून की जे मोबाईल ते सुद्धा जेवताना आपण जवळ ठेवून त्याच्यात बघत जेवतो. मी म्हणतो मोबाईल बंद करून बाजूला सगळ्यांनी ठेवलं तर ठरवलं 1 तास मोबाईल आपण ठेवून देऊ भोजन होण्यापुरतं. काय हरकत आहे असा विचार करायला? काही मी ज्या ठिकाणी बोललो काही ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की आम्ही मोबाईल पार्किंग केले. आता म्हणजे मोबाईल ठेवायला सगळ्यांची एक जागा केली घरात, तिथे मोबाईल पार्क करायचा, तो परत त्याच्याकडे बघायचंच. अशा साध्या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर मला वाटतं आपली कुटुंब व्यवस्थेचं पुनर्निर्माण व्हायला आपला खारीचा वाटा त्याच्यात असेल, हातभार लागेल. आणि ज्यावेळेस आपल्याला समाजामध्ये जायचं आहे स्वयंसेवक म्हणून तसं आपण अधिकारवाणीनं सांगू शकू की असं तुम्ही करा, या गोष्टी करा. ही साधी गोष्ट आपण कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून करू शकतो. 6 भ सांगितलेले आहे, भाषा सांगितलेले आहे, मातृभाषेतच बोलावं एकमेकाबरोबर. आपल्याला इंग्रजी शिवाय पर्यायाने असं वाटत असेल ठीक आहे ना, हरकत नाही, शिक्षण घ्या, पण घरी मातृभाषेतून संवाद करा. भूषा आपला पेहराव कसा असावा भारतीय परंपरेचा, किमान सणावारांना तरी भारतीय परंपरेचा पेहराव आपण त्या ठिकाणी धारण करावा. भ्रमण एखादी कुटुंबाची सहल चांगल्या ठिकाणी आयोजित करावी. भोजन सात्विक असावं. एकत्रित बसतो भोजन करायला पण पार्सलचं जेवत नाही ना,
हे आपण बघितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी, हे 6 ब आपण जर आचरणात आणले तर आपल्याला पण समाजात जाऊन कुटुंब प्रबोधन सांगण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि आपण ते केलं पाहिजे मला वाटतं. दुसरा एक महत्वाचा विषय आहे, महाराजांनी खरं म्हणजे त्याच्यावर अनेक दाखले आपल्याला दिले. समरसतेचा विषय आहे, सामाजिक समरसता. आपल्या कुटुंबाचं मित्र सगळ्या आपल्या हिंदूंमधल्या सगळ्या काय जाती उपजाती त्याच्यातल्या आहेत का, असले पाहिजे. त्यांचं आणि आपलं एकमेकाच्या घरी जाणं येणं आहे का, आपण एकत्रीकरण त्यांचं ना आपलं करतो का, त्यांच्या सुखदुःखात आपल्या सुखदुःखात आपण सगळे एकमेकाबरोबर मिसळतो का, त्याच्याशिवाय समरस समाज तयार होणार नाही. संघ अगदी पूर्वीपासून सांगतो की एक गाव, एक पाणवठा, एक स्मशानभूमी, ह्या गोष्टी सांगतोय. तर त्या प्रत्यक्ष आपल्या आचरणात आणण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल. आपल्या संघाच्या स्वयंसेवकांना असं सांगितलं की सामाजिक रक्षाबंधन करा. आपल्याला जे सेवा करणारे, समजा कोणी भांडे घासायला आपल्याकडे मावशी येत असतील, त्यांच्या हाताने राखी बांधून घ्या. असे छोटे छोटे उपक्रम आपण सांगतो, ज्याच्यामधून आपल्याला समरसता त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण समता यदाकल्चित आली, आपण सगळे सारखेच आहोत म्हणतोय आपण, प्रत्यक्ष व्यवहारात काय आहे याचा विचार, असा समरस हिंदू समाज तयार झाल्याशिवाय आपल्यावर जे काही धोके आहेत, विशेषतः धर्मांतराचे जे धोके आपल्या बाबतीत उभे राहत आहेत सध्याला, त्याला जर प्रतिवाद करायचा असेल, प्रतिकार करायचा असेल तर आपला हिंदू समाज समरस झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता आपल्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. ती आपण केली पाहिजे असं मला वाटतं. समाजामध्ये पण आपल्याला समरसता संमेलनं घ्यायची आहेत शताब्दी वर्षामध्ये, पण ते करताना आपला व्यवहार तशा पद्धतीचा आहे का याचा विचार आपण करून मग पुढे गेला पाहिजे. तिसरा एक प्रश्न मोठा भेडसावतोय. आपला देश प्रचंड लोकसंख्येचा देश आहे. या लोकसंख्येला त्या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या गोष्टींचा पुरवठा करावा लागतो, त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये आपण नकळतपणे प्रदूषणाची हानी करतोय. पण मग प्रदूषणाच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागणार नाही. तर एक लक्षात घ्या, हे फक्त आपल्या देशाचा प्रश्न आहे का, जगाचा प्रश्न आहे. पण आपल्या प्रार्थनेत आपण जे म्हटलं की परमवैभव नेतू मेतच राष्ट्र, हे राष्ट्र आम्हाला परमवैभवशाली बनवायचं आहे. आणि कशाला बनवायचं आहे, माऊलींनी सांगितलंय, विश्वाचं कल्याण करायचं, आम्हाला विश्वाचा गुरु बनायचं, विश्वाचं कल्याण करायचं, विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आम्हाला काम करायचंय. विश्वाची काळजी करण्यासाठी, देशाची काळजी करण्यासाठी पर्यावरण त्या ठिकाणी कसं वाचवता येईल, प्रदूषण कसं कमीत कमी करता येईल, याचा प्रयत्न आपल्यापासून आपण सुरू केला पाहिजे. मग जल आहे, पाणी आहे, घरात आलेल्या पाहुण्याला डायरेक्ट एक तांब्या भरून पाणी देण्यापेक्षा छोट्या फुलपात्रामध्ये पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय टळेल. इथून सुरुवात केली पाहिजे आपण. त्याचबरोबर जमीन जी आहे तिच्यामध्ये आपण जे खतं वगैरे वापरतो, रासायनिक खतं उत्पादन वाढण्यासाठी, जमिनीचा पोत बिघडतोय, जमीन प्रदूषित होते. याच्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा उपयोग काय करता येईल का, आपलं जे काही गोसेवेचं आपण सांगतोय त्याच्यामधून जे काही खत मिळतं आपल्याला त्याचा वापर करता येईल का, सेंद्रिय शेती करता येईल का, याचा त्या ठिकाणी हे केला पाहिजे. आणि जंगल, वृक्ष तोड थांबली पाहिजे आणि प्रत्येक वृक्षाचं संगोपन करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. जंगल वाचवायचं आहे, जमीन वाचवायची आहे, पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे. आणि सध्याला जे प्रदूषणाला जास्त घातक ठरते ते प्लास्टिकचा वापर, तो कमीत कमी आपल्याला कसा करता येईल. आपण जर भाजी घ्यायला चाललो तर एक कापडी पिशवी आपल्या बरोबर असली पाहिजे. कॅरी बॅग घेऊन ये भाजीपाला विकणाऱ्याकडून, आपल्या पिशवीतच त्या ठिकाणी घेतला पाहिजे. विघटन होत नाही त्या गोष्टीचं. हे जर साठत गेलं तर एक दिवस संपूर्ण जगात प्लास्टिकच प्लास्टिक होईल. तो विघटित न होणारा पदार्थ आहे. मग हे भयानक वास्तव आपण माहिती करून घेतलं पाहिजे आणि त्याचे स्वतःपासून त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. मला वाटतं पर्यावरण वाचवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचं, आपल्यापासून सुरुवात करायची आणि समाजाला पण सांगायचं आहे आपल्याला. चौथा एक महत्वाचा गोष्ट आहे स्वबोध. आम्ही काय आहोत हे विसरलो. आम्हाला बाहेरच्या गोष्टींचं अतिशय आकर्षण, विशेषतः परदेशी बनावटींच्या गोष्टींचं आम्हाला आता आकर्षण. आमच्या गरजा किती आहेत आणि आम्ही वस्तू किती घेतोय याचा कुठेतरी हिशोब मांडायचा आपण शिकलो पाहिजे. आणि ज्या वस्तू घेतोय त्या आपल्या देशी बनावटीच्या आहे का, 100% शक्य नाही आत्ताच्या काळामध्ये. पण जास्तीत जास्त स्वदेशीचा वापर करणं आणि गरजा मर्यादित करणं. सुदैवानं तुमची आमची आर्थिक परिस्थिती आता जरा बरी होत चालली. मग या बऱ्या परिस्थितीमध्ये
आम्ही अनावश्यक गोष्टींवर खर्च करतोय का? कारण आमचा धर्म काय सांगतो, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जे काही मिळतंय त्याचा विनियोग गरजेपुरता करावा आणि काहीतरी समाजाच्या वाट्याचं बाजूला ठेवावं, समाजासाठी करण्यासाठी काहीतरी बाजूला ठेवावं. ही गोष्ट आपण विसरत चाललोय. तर ती गोष्ट सुद्धा आपल्याला परत सगळ्या समाजाला लक्षात आणून द्यायची आहे. आपण काय आहोत, आपले पूर्वज काय होते, आपले इतिहास काय आहे, आपली परंपरा काय आहे, आपली संस्कृती काय आहे, याची जाणीव आपल्यापासून सर्वांना करून द्यायची जबाबदारी स्वयंसेवक म्हणून आपल्यावर आहे. हा स्वबोध आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचा आहे. आणि शेवटचा एक बिंदू सांगितलेला आहे, 5वा बिंदू, तो म्हणजे नागरी शिष्टाचार. याच्यामध्ये काय म्हटलंय, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. संविधानामध्ये आपल्याला कसं वागावं, कायदे किंवा आपले अधिकार, आपले कर्तव्य, आपले हक्क, या सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. आपण असं म्हणतो की या देशामध्ये ही सशक्त लोकशाही आहे आणि कायद्याचं राज्य आहे. आम्ही कायद्याचं पालन स्वतःहून केलं पाहिजे. आम्ही वाहन चालवत असू तर आमच्याकडे वाहन परवाना आहे का, नसेल तर नाही चालवलं पाहिजे. मोटरसायकल असेल तर दोघांनाच बसायला पाहिजे, 3 जण नाही बसलं पाहिजे. हे स्वतःहून पाळलं पाहिजे. समोर कोणीतरी पोलीस दिसतो मग आम्ही टेबल शीट असणारे उतरून घेतो, हे स्वयंसेवक म्हणून आपल्याला न पटणारी गोष्ट आहे. हे आपल्या आचरणात आपण मुळापासून आणलं पाहिजे. कोणाच्या तरी धाका न आणायचं काही कारण नाही आपल्याला. पोलिसांचा किंवा सिग्नलवर आहे, शहरामध्ये लाल सिग्नल लागलेला आहे आणि तरी आम्ही चाललोय, कारण का आता पोलीस नाही उभा. अशा प्रकारची मनोवृत्ती आपली नसली पाहिजे. कायद्याचं पालन केलं पाहिजे. जे सार्वजनिक ठिकाणं आहे, आपले मठ मंदिर आहेत, कार्यालय आहेत, इथली स्वच्छता, की तिथं धूम्रपान करतोय का, खरं म्हणजे संघ म्हणतो धूम्रपानच करू नये. आणि तिथं आपल्या इमारतींवर आपल्याला लावावं लागतं, इथे धूम्रपान करू नये, तिथेच लाल रंगाचे असे डाग पडलेले असतात. हे चांगलं आहे का? नागरी शिष्टाचार म्हणून या काही गोष्टी आपण पाळायला पाहिजे. आपण स्वतः पाळायला सुरुवात केली पाहिजे आणि समाजालाही सांगितलं पाहिजे की अरे बाबा हे आपल्याला पाळायचं आहे. कुणाच्या तरी धाकानी नाही, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे सगळं घेऊन आपल्याला समाजामध्ये जायचं आहे. खरं म्हणजे गृहसंपर्क अभियान असा एक पुढचा कार्यक्रम संघाने दिलेला आहे. शताब्दी वर्षामध्ये संघाचे स्वयंसेवक प्रत्येक हिंदू घरापर्यंत पोहोचणार आहोत. आता परत प्रश्न येईल, मी हिंदू म्हटलो, हिंदू घर म्हटलो, हिंदुत्वाची व्यापक संकल्पना घेऊन संघ पुढे जातोय. कुठल्या पंथाचा त्या ठिकाणी विचार नाही. एखाद्याला अल्लाची प्रार्थना करायची असेल त्यांनी करावी, एखाद्याला येशूची प्रार्थना करायची असेल त्यांनी करावी, एकाला रामाची करायची त्यांनी रामाची करावी. पण हिंदू म्हणून आमची संकल्पना अतिशय व्यापक आहे. आपण सगळे या देशातले जेवढे आहोत ते सगळे हिंदू आहोत. आणि कसे आहोत? समान धारणा असणारे आहोत. याच्यापैकी एखाद्याची धारणा चुकीची असेल तर मग त्याला मात्र आपण म्हटलं पाहिजे की नाही, तू देशद्रोही आहे, हे आपल्याला म्हणायचा अधिकार प्राप्त आहे. काय समान भावना आहेत आपल्या, काय धारणा आहेत समान? ही मातृभूमी आहे, भारत माझी माता आहे, ही सगळ्यांची समान धारणा. वंदे मातरम, मातृभूमीला मी वंदन करतो, ही सर्वांची समान भावना असली पाहिजे. या समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाची शत्रुत्वाची आणि मित्रत्वाची भावना समान असली पाहिजे. म्हणजे काय? मला जो शत्रू वाटतो तोच ह्या सगळ्यांना वाटला पाहिजे, मला जो मित्र वाटतो तोच ह्या सगळ्यांना मित्र वाटला पाहिजे. पाकिस्तान जर मला शत्रू वाटत असेल तर या समाजातल्या तमाम घटकांना पाकिस्तान हा शत्रूच वाटला पाहिजे. नेपाळ जर मित्र वाटत असेल तर सर्वांना नेपाळ हा मित्रच वाटला पाहिजे. अशी समान मनोधारणा ज्यावेळेस आपली असेल तर आपण हिंदू आहोत. याच्यापेक्षा वेगळ्या कोणाच्या भावना होत असतील तर मग मात्र आपल्याला त्याला देशद्रोही, देशभक्त नसणारा असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त होईल. आणि म्हणून आपल्याला हिंदू म्हणून आपण जे एकत्रित येतोय त्याच्यामध्ये आपल्याला हे समाज परिवर्तन आता या शताब्दी वर्षामध्ये करायचं आहे. ते घेऊन आपल्याला समाजामध्ये जायचं आहे. मग त्याच्यामध्ये गृहसंपर्क अभियान प्रत्येक हिंदू घरापर्यंत जाऊन संघ काय करतोय, 100 वर्ष काय केलं, आणि तुम्ही संघाला जोडा. कसे जोडा? संघात या, म्हणजे इथं शाखेवर किंवा आमच्याच माध्यमातून काम करा समाजसेवेचं, असंही आमचं म्हणणं नाही. समाजातल्या सज्जन शक्तीने त्याच्या परीने योगदान द्यावं. आणि तुम्हाला काही मदत लागत असेल तर आपल्या कार्यकर्त्यांची मदत तिथे मिळेल, तुम्ही आमच्या मदतीला या, आणि असे आपण सगळे मिळून हा समाज, हा देश घडवण्याचं काम करू, असं संघ म्हणतो. आणि म्हणून आपल्याला गृहसंपर्क अभियानामध्ये संघ सांगायचा. संघात या. आपल्या बालांचे जर संघावर जर शाखेवर आले ते संस्कार तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. असे संस्कार त्यांच्यावर नकळतपणे होतात 1 तासाच्या कार्यक्रमामधून.
तर या सगळ्या गोष्टी आपण समाजाला जाऊन सांगायच्या आहेत. आपल्याला आपल्यामध्ये त्यांना जोडून घ्यायचं आहे आणि एक अतिशय शक्तिशाली आणि सुसंस्कृत अशा प्रकारचं हिंदूंचं संघटन आपल्याला उभं करायचं आहे. परमवैभवशाली राष्ट्र बनवण्यासाठी. परमवैभवशाली राष्ट्र कशासाठी बनवायचं? या विश्वाचं नेतृत्व करायचं आहे, विश्वाचा गुरु बनायचं आहे. नेतृत्व करायचं म्हणजे आम्ही सगळ्यात शक्तिशाली झाल्यानंतर आम्हाला चायनावर 50% टेरिफ लावायचं नाही, पाकिस्तानवर 100% टेरिफ लावायचं नाही. आम्हाला विश्व बंधुत्व निर्माण करायचं आहे. या विश्वामध्ये शांती प्रस्थापित व्हावी. आमचा धर्म पहिल्यापासून तेच सांगतोय. आम्ही सहिष्णू आहोत. आम्हाला विश्वामध्ये शांती हवी आहे आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल त्याच्यासाठी नेतृत्व करायचं असेल तर ते नेतृत्व आम्हाला करायचं आहे. ते नेतृत्व आपल्याला करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक खारीचा वाटा त्या ठिकाणी ह्या समाज संघटनेसाठी खारीचा वाटा त्या ठिकाणी आपण त्याची भूमिका निभवायची आहे. अशी भूमिका जर आपण निभावली तर मला वाटतं आपण आता पद्यामध्ये जे सांगितलं तर त्या ठिकाणी आपला हा देश अतिशय सशक्त, सुसंघटित, सुसंस्कृत, आपल्या धर्माची परंपरा पाळणारा, धर्म पाळणारा असा बनेल. आणि या जगाचं आपलं जे स्वप्न पाहतोय, जगामध्ये शांतता, ते आपलं सगळ्यांचं स्वप्न साकार होईल. पूजनीय डॉक्टरांचं पण ते स्वप्न होतं. पूजनीय सगळे सरसंघचालक झाले, सर्वांचं ते स्वप्न होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्वप्न होतं. आपल्या सगळ्याच पूर्वजांचं ते स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच उचलू. शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी या ठिकाणी निश्चय करावा की या राष्ट्रसेवेसाठी मी माझ्या परीनं काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न करेल. मला जर संघाशी जोडता आला तर मी संघाशी जोडला जाईल आणि संघामध्ये यांच्याबरोबर या समाजाचा, या संघाचा एक घटक म्हणून मी ती ठिकाणी सगळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करीन. आपल्या सर्वांना या विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी उत्सव यशस्वी करण्यासाठी